इनामदार के नेतृत्व में यहाँ हमारे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष और सीनियर नेता हमारे प्रकाश मुखिया साहब की प्रमुख उपस्थिति, मेरे और हमारे सबके नेता, इस शहर के माजी शहर अध्यक्ष और अल्पसंख्यक कांग्रेस कमेटी के प्रदेश के उपाध्यक्ष सन्माननीय इब्राहिम पठान साहब, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के जनरल सेक्रेटरी डॉक्टर जफर अहमद खान साहब, हमारे महानगर पालिका के माजी सभापति एडवोकेट इकबाल गिल साहब, हमारे शहर कांग्रेस कमेटी कार्याध्यक्ष डॉक्टर अरुण सिरसाट साहब, हमारे सीनियर नेता आकिब रजवी साहब, मंजूते लोखंडे, हम सभी ने आज शहर का जो इम्पोर्टेंट विषय है कि शहर में जो स्मार्ट प्रीपेड मीटर बिठाए जा रहे हैं और उसका विरोध करने के लिए वो मुहिम बंद होना, इसके लिए हमने अल्पसंख्यक कांग्रेस तरफ से चीफ इंजीनियर को निवेदन दिया है कि तुरंत ये मुहिम को रुकाया जाए। महाराष्ट्र के मुख्यमंत्री और इस समय के ऊर्जा मंत्री उन्होंने विधान भवन में कहा था कि सर्व सामान्य जनता को हम स्मार्ट प्रीपेड मीटर बिठाएंगे नहीं। विदर्भ में लोगों ने विरोध करने के बाद में यह मुहिम रुकाई गई है। उसके बाद पूना में भी कल विरोध हुआ, सभी महावितरण के अधिकारियों ने उसको स्टे दिया है। आज हमने यहाँ विनती की है चीफ इंजीनियर को, सभी हमारे प्रमुख नेता है कांग्रेस के, इन्होंने सबने चीफ इंजीनियर को रिक्वेस्ट की है कि मुहिम को तत्काल रुकाया जाए और ये मुहिम को बंद कराया जाए। और उसके साथ हमने ये भी कहा है कि शहर में 24 घंटे बिजली दिया जाए। नागरिक जो है तो पैसे भरते हैं, बिजली के बिल भरते हैं और बिजली कट हो जाती है। रात दिन में जो है तो रात दिन कभी भी बिजली चल जाती है। और जो लोग व्यवसाय करते हैं, होटल वाले हो, हॉस्पिटल हो, पेशेंट के हाल होते हैं, बिजनेस का नुकसान होता है, कभी भी बिजली जाती है। बिजली 24 घंटे मिला जाए, ऐसा हमने निवेदन दिया गया है। और यहाँ रास्ते के बीच में हर जगह खंबे, यही हमारे शहर के बीचों बीच मिल कॉर्नर है, जो मिल कॉर्नर पे खंबे वाकिफ है, उसके तरफ महावितरण का लक्ष्य नहीं, उसके तरफ दुर्लक्ष्य करे। ऐसे हमारे बड़ी बड़ी जो प्रॉब्लम थी शहर की, लोग धोखादायक डीपी है, खंबे है, उनके वायर है, ये सभी के बारे में इसका हल निकालना चाहिए महावितरण। इसके सभी के हल निकालने के लिए हमने आज हमारे सब नेताओं के प्रमुख उपस्थिति में चीफ इंजीनियर को निवेदन दिया है। अभी तर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे जे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत त्याला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाचं निमित्त असं होतं की आज औरंगाबाद शहरामध्ये प्रीपेड मीटर बसवण्याचं जे काम सुरू झालेलं आहे ते पण स्मार्ट मीटर बसवण्याचं काम जे सुरू केलं आहे ते फार लोकांना, आम जनतेला त्रासदायक ठरणार आहे। त्याच्यासाठी आज काँग्रेस पक्षातर्फे सर्व वरिष्ठ काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत आम्ही निवेदन दिलं आणि हे निवेदन इथले जे मुख्य अभियंता आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। आणि याच्यात आम्ही एकच सांगितलंय की आपण त्वरित हे जे काही चालू आहे स्मार्ट मीटर बसवण्याची जी कारवाई सुरू केलेली आहे आपण ती त्वरित थांबवावी। आणि सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे, आज शहरामध्ये जसं प्रकाश भाऊंनी सांगितलंय की रस्त्यांमध्ये खांब पडले तसेच आहेत, खांब झुकलेले आहेत, डिप्या उघड्या पडलेल्या आहेत, तार जे आहेत ते लोंबकळत आहेत। हे जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते पहिले सोडवावेत, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही स्मार्ट मीटर लावायचे आहे त्याच्या बाबतीत विचार करावा। कारण की हा जो विषय आहे फार गंभीर विषय आहे आणि काँग्रेस पक्षाचं सरकार या राज्यामध्ये असताना आम्ही कधीही स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर लावण्याचा कधीही निर्णय घेतला नव्हता। कारण की हा निर्णय हे आम जनतेला भुर्दंड बसवणारा निर्णय आहे। त्यासाठी आमची ह्या प्रशासनाला MSEB म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासनाला विनंती आहे की आपण हे तात्काळ थांबवावं, नाहीतर लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्ष एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या शहरातील वार्डापासून सुरू होईल आणि एक फार मोठं जनआंदोलन आम्ही करणार आहोत। विरोधी पक्ष नेता असताना भूमिगत हे टाकण्याची वायर केबल टाकण्याची एक महानगरपालिकेने सँक्शन केलं होतं, त्याला कितपत यश आलं आणि ते काम कुठपर्यंत? भूमिगत वायरिंग टाकायचं, केबल टाकायचं हे जवळपास आमच्या शहरामध्ये 70% पर्यंत झालेलं आहे। पण नवीन वस्त्या ज्या वसाहती निर्माण झालेल्या आहेत त्या वसाहतींमध्ये आतापर्यंत त्यांनी काय अद्यापपर्यंत ते काही पोहोचलेले नाहीत। ही फार मोठी एक शोकांतिका आहे। डबल डेकर बस चालवण्यासाठी खांबही हटवण्यात येणार होते, तेही काम पेंडिंग आहे। ते महानगरपालिकेचे स्पेशल एकदम अपयश म्हणायला काही हरकत नाहीये। आता प्रशासक राज चालू आहे तिथे, कारण की नगरसेवक तर नाहीयेत कुणी, तर त्यांना जाब विचारणारा कोणीच नाहीये।
तर त्यांचं सर्वात महत्वाचं आणि पहिलं कर्तव्य हे आहे की जे तारा लोंबकळून राहिल्यात आणि जे काही खांब रस्त्यात आहेत ते सर्वप्रथम त्यांनी हटवावेत. कारण की याच्यासाठी बजेट सुद्धा आलेलं आहे आणि ह्या बजेटचं 67(3)C आणि ह्या सारख्या ज्या गोष्टी माननीय प्रशासक महोदयांनी केलेल्या आहेत जे चुकीचं आहे. 67(3)C आता ह्या खांबांसाठी आपण करा. हे बाहेर जे अति तात्काळ सेवेसाठी तो नियम वापरायचा असतो आणि कॅबिन बनवण्यासाठी तो नियम वापरायचा नसतो. तर माननीय प्रशासक महोदयांची ही जबाबदारी आहे की शहरामधील जे काही खांब आहेत मग जे अंडरग्राऊंड केबल आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत राज्यात काँग्रेस पक्षाचं आणि केंद्रात काँग्रेस आघाडीचं सरकार असताना आम्ही दिलेले पैसे आहेत. 365 कोटीची अंडरग्राऊंड सिस्टीम आम्ही दिलेली आहे. LED ची जी लाईटची सिस्टीम आहे या शहरामध्ये LED लाईट्स लागलेल्या आहेत त्याची सुद्धा देण ही काँग्रेस पक्षाची आहे. तर आता लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की काँग्रेस पक्षच आम लोकांसाठी रस्त्यावर उतरतो आणि काँग्रेस पक्षच हा आम जनतेचा खरोखर काँग्रेस पक्षाचा हात जो आहे आम जनतेसोबत आहे हे आवर्जून मला यावेळेस सांगावंसं वाटतं. धन्यवाद. तरफ से MACB ऑफिस को निवेदन दिया गया और निवेदन के अंदर ये मांग की गई जो प्रीपेड मीटर बिठाए जा रहे हैं इसे तत्काल रोका जाए और प्रीपेड मीटर का ऐसा होगा जैसे मोबाइल का रिचार्ज रहता और कई लोगों को गरीब तबकों के अंदर 2 महीने पगार नहीं मिलती तो 1 महीना क्या लाइट बिल बन रहेगा उनका लाइट का मीटर बन रहेगा. ऐसी हमने ये मांगनी की कि तत्काल ये प्रीपेड मीटर बंद किया जाए. जैसा पूना और विदर्भ में मीटर बंद किया गया वैसा यहाँ हमारे इधर भी स्मार्ट मीटर और प्रीपेड मीटर ना लगाए और अगर ये लगाएंगे तो हम अगले हफ्ते यहाँ निवेदन रास्ता रोकेंगे और MACB ऑफिस को ताला लगाएंगे. और हमारे साथ पूरे कांग्रेस के सीनियर लीडर उपस्थित थे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.